जय शिवराय मित्रांनो, मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण राधाकृष्णवर एक व्हिडिओ एडिट केलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ एकदम साधा आणि सोप्या स्टेप मध्ये तुम्ही एडिट करू शकता VN या ऍप्लिकेशन मधून। फक्त आपल्याला एक स्कॅनर लागणार आहे, ते स्कॅनर स्कॅन करून आपल्याला तिथे ते व्हिडिओ बनवायचा आहे। मित्रांनो, मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणत्याही ठिकाणी स्कॅनर देईल, ती स्कॅनर आपल्याला स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि स्कॅनर वापरून आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे। ते व्हिडिओ तयार कसा करायचा हे मी तुम्हाला पूर्णपणे आजच्या व्हिडिओ मध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपला जो व्हिडिओ ते तयार कसा करायचा हे आपण पाहूया। पण त्या अगोदर मित्रांनो, जो व्हिडिओचा जो प्रिव्ह्यू आहे ते आपण पहिला प्रिव्ह्यू पाहूया आणि नंतर आपण व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। पहिले मित्रांनो, आपल्याला VN हे ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्याला वरती 3 डॉट पाहायला मिळून जात आहे। त्याच्या साईडला आपल्याला एक स्कॅनर पाहायला मिळून जात आहे, त्यावर आपल्याला ते क्लिक करायचे आहे। त्यानंतर VN कोडच्या साईडला आपल्याला ते एक गॅलरीचे ऑप्शन पाहायला मिळेल, इथे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक स्कॅनर दिलेले आहे, ते स्कॅनर आपल्याला स्कॅन करून घ्यायचे, म्हणजे ते फोटो आपल्याला ऍड करायचा आहे। फोटो ऍड केल्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला चालू होताना इथे पाहायला मिळून जाईल, म्हणजे आपले जे टेम्पलेट आहे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल। मित्रांनो, यामध्ये ऍड नाही, तर मित्रांनो ते ऍड डाउनलोड कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देणार आहे। तर आपल्याला ते यूज टेम्पलेट इथे पाहायला मिळून जात आहे। मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा जर ओपन करत असेल तर तिथे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन पाहायला मिळून जाईल, तिथे आपल्याला डाउनलोड करायचे। त्यानंतर तुम्हाला यूज टेम्पलेट ऑप्शन पाहायला मिळून जाईल, तर त्यावर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर आपल्याला ते फोटो ऍड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही कोणताही आपला स्वतःचा एक फोटो इथे ऍड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, मी माझा एक स्वतःचा फोटो इथे ऍड करून घेतो। तर बघा मित्रांनो, इथे मी एक फोटो काढलेला आहे, तुम्ही फोटो इथे ऍड करून घेतो। तर बघा मित्रांनो, हा एक फोटो मी इथे काढलेला आहे, हा मी इथे घेऊन घेतो आणि ते रिप्लेस वर आपल्याला क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट वर आपल्याला क्लिक करायचे आहे। नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, बघा की ते फोटो इथे क्रॉप होऊन जाईल। अशा प्रकारे मित्रांनो हे आहे ते मित्रांनो आपल्या फोटोवर क्लिक करायचे। बघा हा जो फोटो त्यावर क्लिक करायचे आहे। त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला क्रॉपचे ऑप्शन पाहायला मिळून जाईल, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर फोटो मित्रांनो आपला अशा प्रकारे इथे क्लिक करून असा क्रॉप करून घ्यायचा, थोडं आपल्याला क्रॉप करायचं आहे अशा प्रकारे। तो क्रॉप केल्यानंतर बरोबर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो हे चालू करायचे। चालू केल्यानंतर बघा की आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार इथे झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही ते टेक्स्ट सुद्धा ऍड करू शकता, ते टेक्स्ट ऍड करायचं टेक्स्ट सुद्धा तुम्ही ते ऍड करू शकता, पण ते ऍड करायचे काही काम नाही। तर मित्रांनो, आपल्याला ऍड यामध्ये टाकायचं असेल तर आपल्याला करायचे काय, तर आपल्याला काय करायचे, इथे वरती शेअर ऑप्शन पाहायला मिळत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं। खाली एक्सपोर्ट ऑप्शन क्लिक करून आपल्याला हा जो व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, मी हा व्हिडिओ एकदा एक्सपोर्ट करून घेतो। तर एक्सपोर्ट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सॉन्ग ऍड कसा करायचा ते मी ते सांगून देतो। तर आपल्याला काय करायचं, हा व्हिडिओ एक्सपोर्ट होईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, कारण तुम्हाला अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ येत असतात, त्यासाठी मित्रांनो ते करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, आपल्या काय करायचं, हे सेव्ह झाल्यानंतर इथे ऍड होईल, तर आपल्याला डन वर क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर परत आपल्याला काय करायचं, इथे प्लस वर क्लिक करायचे आणि ते न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करायचे, सेव्ह वर क्लिक करायचे आणि आपण आता जो व्हिडिओ इथे सेव्ह केलेला आहे ते व्हिडिओ परत आपल्याला घ्यायचा आहे। नेक्स्ट वर आपल्याला क्लिक करायचे आहे। नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला ऍड ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। इथे म्युझिक वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर माय म्युझिक वर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो इथे आपल्याला म्हणजे फाईल ऍप वर क्लिक करायचे आणि ओके वर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक ऍड दिलेला आहे, ते ऍड आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळून जाईल, किंवा मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो मराठेक AW, ते सर्च करायचे। तिथून ते आपले जे सॉन्ग आहे ते डाउनलोड करून घ्यायचे, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तिथून प्रॉब्लेम मला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, तिथून ते सॉन्ग आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे। तर मित्रांनो, बघा की मी ते सॉन्ग इथे डाउनलोड केलेलं आहे, तर मी ते सॉन्ग इथे लगेच ऍड करून घेतो। तर बघा मी ते VN ऍप्लिकेशन मधून डाउनलोड केलेलं आहे, ते मी ते लगेच ऍड करून घेतो। तर बघा मित्रांनो, ते इथे पाहायला मिळून जाईल, तर टाइम लागेल इथे। बघा मित्रांनो, हे सॉन्ग आहे त्या सॉन्गवर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला न्यू सॉन्गवर क्लिक करायचे आहे, त्यामध्ये ऍड झालेलं आहे। ऍड झाल्यानंतर मित्रांनो ते सॉन्गचे नाव आहे राधाकृष्ण। तर बघा इथे राधाकृष्ण हे सॉन्ग आहे। तर मित्रांनो मी ते कट करतो, इथे युजर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आणि ओके क्लिक करून घ्यायचे। तर बघा हा सॉन्ग इथे ऍड झालेला आहे। सॉन्ग ऍड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे शेवटी एक ब्लॅक इथे इनपुट म्हणजे इनपुट टायटल पाहिजे, म्हणजे आपल्या हे ओके वर क्लिक करून ते कट करून घ्यायचे, म्हणजे डिलीट मारून टाकायचे। त्यानंतर वरती आपल्याला ते सेव्ह वर क्लिक करायचे, त्यानंतर एक्सपोर्ट वर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद, भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।